नमस्कार मित्रांनो, MJ न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी आहे डॉक्टर मुकेश जैन आणि तुम्ही पाहत आहात आरोग्याचा राजमार्ग. तुमच्या आरोग्याला योग्य दिशा देणारी एक उत्कृष्ट आरोग्य मालिका. मित्रांनो, मागच्या काही मालिकांमध्ये आपण शारीरिक व्याधींवर चर्चा केली होती. ह्या मालिकेमध्ये आपण बोलणार आहोत मानसिक स्वास्थ्यावर. कारण बरेचसे आजार हे सायकोसोमॅटिक असतात. म्हणजे जर तुमचं मन अशांत असेल, मन आजारी असेल, तर त्याचा परिणाम कुठं ना कुठेतरी तुमच्या शरीरावर दिसायला लागतो. पण शरीरासाठी आपल्याकडे इंजेक्शन गोळ्या आहेत, पण मनाचं काय? जर तुमच्या मनाचं स्वास्थ्य तुम्हाला अबाधित ठेवायचं असेल, तर अध्यात्मशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि म्हणूनच आपल्या आजच्या मालिकेचं नाव आहे अध्यात्म, आरोग्य मनाचे. तर ह्या विषयावर बोलण्यासाठी आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडं थेट कोल्हापूरहून एक खास पाहुणे आलेले आहेत. श्री रामचंद्र बापूसाहेब जगताप. श्री रामचंद्र जगताप यांचा जन्म वारकरी संप्रदायातील कुटुंबात झाल्यामुळे त्यांना लहानपणापासूनच अध्यात्माचा वारसा मिळाला आहे आणि त्यांनी या विषयावर जवळपास 4 पुस्तकेसुद्धा लिहिली आहेत. तर त्यांच्यासोबत चर्चा आपण नक्कीच करूया. पण त्यापूर्वी तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती, जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करू आपला आजचा हा आरोग्याचा प्रवास जगताप काकांसोबत आणि जाऊया आरोग्याच्या राजमार्गावर. MJ न्यूज स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर हसमुख गुजर्स, हार्ट बीट केअर सेंटर, दिल से दिल तक. जगताप बाबा, तुमचं खूप खूप स्वागत आरोग्याच्या आपल्या राजमार्गावर, आपल्या प्रवासावर. नमस्कार. तुम्ही बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर माझा पहिला प्रश्न, मनाचं आरोग्य म्हणजे नेमकं काय आणि आपल्या शरीराच्या आरोग्यापेक्षा हे कसं वेगळं आहे? सुरुवातीला मी प्रार्थना करतो. प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागर, अज्ञानत्व हरून उच्छिमती दया राजमौरेश्वर, चिंता भीती क्लेश दारिद्र्य ओघे ते शांतरा पाठवी, हे रामबा गणनायका गणुका भक्ता बहुतोषवी, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुर्वे देव सर्वकार्येषु सर्वदा, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम गणगणपते नमः. ओम गणगणपते नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मनाचे आरोग्य म्हणजे नेमके काय हे आपण बघण्यापूर्वी प्रथम आपण मन म्हणजे काय याबाबतचा आपण विचार करूया. प्रथम माणसाला परमेश्वराने एकूण 14 इंद्रिय बहाल केलेले आहेत. कान, डोळे, नाक इत्यादी 5 ज्ञानेंद्रिय, पाय, हात, वाचा इत्यादी कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ही 4 अंतरेंद्रिय. या सर्व इंद्रियामध्ये मनाला अतिशय महत्त्व आहे. मन अदृश्य आहे, मन दिसत नाही. कुठल्याही एक्सरे किंवा स्कॅनच्या कक्षात ते येत नाही. तरी पण सुख आनंद, दुःख निराशा, शांती समाधान या माणसाच्या जीवनात मनावरच अवलंबून असतात. याचे कारण म्हणजे मन हे दुधारी शस्त्र आहे. मन राजा आहे, तेच मन रंकसुद्धा आहे. मन माणूस आहे, पण तेच मन राक्षस पण आहे. मन मित्र आहे, तेच मन शत्रू पण आहे. मन तारक आहे, मन मारक पण आहे. मन सर्व रोगावर रामबाण औषध आहे, तसे ते रोग उत्पन्न करण्याचे साधन पण आहे. अशा या मनाला आनंददायक, तणाव रहित करणे हे माणसाचं पहिलं काम आहे. सुख दुःख या मनाच्या 2 अवस्था आहेत. माणसाच्या मनासारखं झालं तर त्याला सुख प्राप्त होतं. हो, बरोबर. माणसाच्या मनाच्या विरुद्ध झालं की त्याला दुःख वाटतं. आत्ताचं विज्ञान असं म्हणतंय, चांगलं आरोग्यदायक जीवन जगण्यासाठी नियमित व्यायाम आणि चांगला सकस आहार जितका जरूर आहे त्यापेक्षा मानसिक संतुलन फार महत्त्वाचं आहे. मानसिक संतुलनावरच परमार्थाचा
आणि आपल्या जीवनाचा भक्कम पाया उभारलेला असतो. तणावग्रस्त मत जर असेल तर नेमकं काय होतंय हे एक आपण गोष्ट बघून बघूया. बादशाह आणि बिरबलच्या कथा तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहेत. हो हो. एक वेळा बादशाह आणि बिरबल दरबारात थांबले असताना बादशाह म्हणाले की माणसाला खायला प्यायला चांगलं दिलं, चांगलं त्याला व्यायाम दिला तर तो धुर्तपस्त होतो, त्याला इतर कशाची गरज लागत नाही. पण बिरबल म्हणले नाही, आणि त्याला एका गोष्टीची गरज लागते. असा होता त्या दोघांचं ठरलं की आपण पैज लावूया. बर. आणि मग काय झालं, बादशाहनं दरबारात बाहेरून 2 पैलवान मागून घेतले आणि त्यांना रोज खुराक नियमित व्यायाम दिला. 1 महिन्यानं ते धुष्टपुष्ट झाले, चांगले झाले, वजन त्यांचं वाढलं. मग ते बिरबलला बादशाह म्हणाले बघ 1 महिन्यामध्ये त्यांना कशाची दुसरी गरज भासली नाही. मग बिरबल काय म्हणले, जरा थांबा, अजून 1 महिना आपण तुमचं बर बघूया, वाट बघूया. आणि नंतर मग एक दिवस बिरबल त्यांचे पैलवान राहत होते त्या ठिकाणी गेले आणि त्यांना म्हटले की तुम्हाला बादशाहने इथं का आणलं हे तुम्हाला माहिती आहे का? एक तुम्हाला गुप्त गोष्ट सांगतो की या राजाच्या शेजारी नदी आहे, त्या नदीवर धरण बांधायचं. अच्छा. आणि त्या धरण बांधताना एका ज्योतिषानं सांगितलं की 2 नरबळी पैलवान द्यायचे. अरे बापरे. हां, असे सांगून बिरबल निघून गेला. हे ऐकल्यानंतर पैलवानांचं जेवण निम्म झालं, त्यांची झोप कमी झाली, त्यांना काही सुचत नाही, त्यांचं वजन कमी झालं. आणि महिन्यानंतर त्यांना दरबारात पोचल्यानंतर महाराजांनी विचारलं तुम्ही कसे काय एवढे कमी झाला? तर त्यांनी सांगितलं की आम्ही तणावग्रस्त होतो, आम्हाला सारखी चिंता होती, भीती वाटत होती, त्यामुळं आमचं हे आमच्या शरीरावर मनावर परिणाम झाला. सांगायचं म्हणजे की माणसाला मनाचं आरोग्य सांभाळायचं झालं तर आपलं मानसिक स्वास्थ्य हे जपलं पाहिजे. मन प्रसन्न, पवित्र, शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चांगल्या विचाराची पेरणी करायला पाहिजे. पण एवढं सगळं असून सुद्धा ना बऱ्याच वेळेला मनाकडे लोक दुर्लक्ष जास्त करतात आणि शरीरावर जास्त लक्ष केंद्रित करतात. याचं तर काय सांगावं? हां, माणसानं काय की आजकाल असं झालंय की खाओ पिओ मजा करू. बरोबर, अगदी बरोबर. खायचं प्यायचं निवांत राहायचं अशी एक ट्रेड झाली आहे. पण शरीराला कपडे चांगले घालणे, खायला देणे, शृंगार करणे हे माणसाचं झाले. पण माणूस यामुळे सुखी, समाधानी, आनंदी नाही. बरोबर. माणसाला माहीत नाही की आपल्याला मन आहे, त्या मनाचे प्रकार आहेत, बाह्य मन आहे, अंतर्मन आहे, हे त्याला माहीत नाही. त्यामुळं मनाचं कार्य काय, बाह्य मनाचं कार्य काय, अंतर्मनाचं कार्य काय आणि त्याचे परिणाम आपल्या शरीरावर काय होतात हे आजकालच्या माणसांना माहीत नाही. त्यामुळं माणूस बाह्य नुसतं दिसणाऱ्या गोष्टीवर तो लक्ष केंद्रित करतो आणि मनाकडे दुर्लक्ष करतो. बरोबर. पण ह्या मनावर दुर्लक्ष केल्यामुळं बरेचसे आजार, आपण जे म्हणतो सायकोसोमॅटिक डिझिजेस, की मन तुमचं विचलित असेल किंवा आजारी असेल तर त्याचा आजाराचा कुठेतरी परिणाम तुमच्या शरीरावर दिसायला लागतो. ताणतणाव, तुमचं डायबिटीज म्हणा, ऍसिडिटी म्हणा, तर त्याचं काय तुम्ही सांगाल आता आम्हाला? मनाचा हा सायकोकेमिस्ट आजार म्हणजे मानसिक आजार. बरोबर. यामध्ये आपलं मनच ठरवतो मी आजारी आहे, मला काहीतरी होतंय. बरोबर. असं मन ठरवल्यामुळं त्याप्रमाणे ते बाहेर मनाचे विचार अंतर्मनात जातात. अच्छा. आणि त्यामुळं आपल्या श्वसनावर, आपल्या झोपेवर, आपल्या पचनावर परिणाम होतो आणि मग BP, नंतर मधुमेह असे आजार निर्माण होतात, वाढतात. म्हणून मनानं आपण चांगले सुविचार करायला पाहिजे. स्वामी समर्थ म्हणालेत की मनावर ताबा, नियंत्रण ठेवलं पाहिजे. ते कसं करावं? नियंत्रण ठेवायचं म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे? स्वामी समर्थांनी असं म्हटलं आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे त्यांचं ब्रीद वाक्य आहे. त्यामागं एवढंच आहे की माणसानं काया वाचा मना शरण जायला पाहिजे. आपला मीपणा,
अहंकार सोडून द्यायला पाहिजे. सर्व संतांनी या अहंकाराबद्दल, अहंकार हा परमात्मा आणि आपल्या नित्य जीवनाला फार घातक आहे. अच्छा. तुकाराम महाराजांनी तर अहंकार ज्याने घालवला त्याबद्दल तुकाराम महाराजांचे असे अभंग आहे की अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अरे वा. बर. मग आमचा अहंकार घालून आम्ही माणूस तरी चांगलं व्हावं. अगदी अगदी बरोबर. हा, तर त्यामुळं का नाही की स्वामी समर्थांची शिकवण आहे की तुम्ही शरण होऊया, शरण होऊन आमच्याकडे घ्या. कोण वाया गेला सांगा मला, असं या साईबाबांचं येतं. जर तुम्ही संतांना शरण गेला तर वाया जात नाही. बरोबर. शरणागती हा सगळ्या संकटावर मात करणारा मंत्र आहे. संत तुकाराम महाराजांचा विषय तुम्ही काढला. आता त्यांचा अजून एक अभंग आहे की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचं कारण. त्याच्याबद्दल हा जो अभंग आहे आजच्या काळात कसा लागू होऊ शकतो? मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. माणसाला सिद्धी मिळणे म्हणजे काय की सिद्धी म्हणजे वर्तमान भूतकाळ वर्तमान काळ यामधलं ज्या गोष्टी काय होणार आहेत, ज्या गोष्टी घडत आहेत त्याचं ज्ञान होणं सिद्धी म्हणजे. आध्यात्मिकदृष्ट्या देवाची भेट होणे, इतर गोष्टी होतात. बरोबर. पण आपल्या संस्कारामध्ये आपणाला काय पुढं संकट येलं, आपण त्याला कसं सामोरे जावं याचा मार्ग भेटतो. किंवा आपणाला काहीतरी दुःख व्हायला, दुःख निवारायचं ती मार्ग काय काढायचा, हे सर्व सिद्धीचा भाग आहेत. काय मग ती सिद्धी मिळाली तर मन जर तुम्ही प्रसन्न असेल तरच ती सिद्धी प्राप्त होणार. मग म्हणून आपलं जर मन जर आपण प्रसन्न पवित्र ठेवलं तर आत्ताच्या काळात आपणाला कुठल्याही सगळ्या समस्यावर रामबाण औषध मिळते, मन जर प्रसन्न असेल तर. बरोबर आहे. मन प्रसन्न ठेवायचं म्हणजे नेमकं कुठले विचार हे आपण मनात आणले पाहिजे? मन जर आपण प्रसन्न आहे तर सकारात्मक विचार आपण वारंवार करायला पाहिजे. मन हे फार चपळ आहे. मनाचा शोध, मनाचा लगाम कुणाला लागलेला नाही. बरोबर. मन एवढं चपळ आहे की आता एकच असताना 1000 मैलावर कोठ्या मैलावर जाते. तर बहिणाबाईंनी म्हटले की मन एवढं आहे की मन वडाळ जसे जित्रापडलो ढोळ, असं त्यांनी म्हटलेलं आहे. काय त्यामुळं या मनाला आवरणं फार कठीण आहे. आणि ते मन जर आवरायचं म्हटलं तर विवेकानं त्याला चांगल्या मार्गाला पळवायला पाहिजे. मनाचा एक चांगला गुण आहे की त्याला चांगल्या गोष्टी सांगितल्या तर कळतात, वाईट मनाकडे ते जातंय. मन कसं असतं, माशीसारखं आहे. माशी काय करते, घाणीवर बसते, मिठाईवर बसते, इतर सगळ्या पदार्थावर बसते, पण अग्नीवर बसत नाही. तसं मन आपलं वाईटावर बसतंय, इतर गोष्टी बसतं, चैनी करायच्या गोष्टी बसतंय, पण चांगल्या गोष्टीवर ते जात नाही. त्याला विवेकानं थांबवायला लागतं. अच्छा. हा. पुन्हा एकदा धन्यवाद. गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर म्हणजे या भागामध्ये आपण पाहिलं की मन म्हणजे नेमकं काय आणि मनाला जर तुम्हाला ताब्यात ठेवायचं असेल तर संतांची शिकवण ही कशी कामाला येते. पुढच्या भागात आपण अध्यात्माचा दुसरा भाग बघणार आहोत. तर पुढचा भाग बघायला विसरू नका. तोपर्यंत स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या, जगा आणि जगू द्या. धन्यवाद. MJ न्यूज स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर हसमुख गुजर्स हार्ट बीट केयर सेंटर. दिल से दिल तक.